नमस्कार मित्रांनो, शनई चौघडे मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे का सुरुवात रात्रीच्या शांत वातावरणात झालेली असते। घरामध्ये सगळे झोपलेले असतात, पण शर्वरीच्या खोलीमध्ये दिवा चालू असतो। शर्वरी बेचैनपणे इकडे तिकडे फिरत असते। तिला जयचं बोललेलं सगळंच आठवत असतं आणि तिच्या चेहऱ्यावरती तणाव स्पष्ट दिसत असतो। ती स्वतःशीच पुटपुटते आणि म्हणते, हे सगळं काहीतरी बरोबर चाललेलं नाही। नक्की कोण आहे जी गौतमवरती प्रेम करते? तिच्या डोक्यामध्ये सतत प्रश्न फिरत असतात। अचानक ती ठामपणे निर्णय घेते आणि सरळ अनुश्रीच्या खोलीमध्ये जाते आणि तिला झोपेतून उठवते आणि अनुश्री पण घाबरून उठते आणि म्हणते, काय झालं ताई? तेव्हा शर्वरी तिला हात धरून देवासमोर घेऊन जाते आणि दिवा लावते आणि कठोर आवाजात म्हणते, देवाची शपथ घेऊन सांग अनुश्री, गौतमवरती कोण प्रेम करताय? तू आहेस का? तेव्हा अनुश्री पूर्णपणे घाबरलेली दिसते। ती गोंधळून जाते आणि म्हणते, नाही ताई, मी नाही। पण शर्वरीचा राग वाढतच जातो आणि ती तिच्यावरती ओरडते आणि खोटं बोलू नकोस, मला सगळं कळलेलं आहे असं ती म्हणत असते। रागाच्या भरामध्ये ती अनुश्रीवरती हात सुद्धा उचलते। तेव्हा अनुश्री रडायला लागते आणि म्हणते, ताई, मी नाही, खरंच मी नाही। तेव्हा वातावरण खूपच तणावपूर्ण होतं। काही क्षण शांतता पसरते। मग अनुश्री रडत रडत सत्य सांगते आणि म्हणते, ताई, गौतमवरती प्रेम मी नाही करत आणि आपली आशा ताई आहे ना, ती करते। हे ऐकताच शर्वरी स्तब्ध होते आणि तिच्या हातातून अनुश्रीचा हात सुटून जातो आणि तिच्या चेहऱ्यावरती धक्का, विश्वास आणि नाही असा तो भाव दिसतो। आणि काय काय अशावरी ताई असं ती म्हणत असते आणि ती मागे सरकते। तिच्या डोळ्यामध्ये प्रश्न आणि धक्का दोन्हीही दिसतात। तेव्हा अनुश्री रडतच म्हणते, हो ताई, आणि ताईनेच स्वतः प्रेम सोडलेलं आहे, कारण घरच्यांना त्रास नको म्हणून। तेव्हा दुसऱ्या बाजूला आपण दुसऱ्या दिवशी पाहतो की सकाळ झालेली असते। घरामध्ये आनंदाचे वातावरण आहे। पमा हातामध्ये पत्रिका घेऊन उभी असते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू असतं। वडील पण उत्साहाने म्हणत असतात की आपल्या आशावरी ताईच्या लग्नाची पहिली पत्रिका आलेली आहे। ती आपण देवासमोर पत्रिका ठेवतात आणि सगळेजण आनंदाने पाहतात। पण आशावरीच्या चेहऱ्यावरती कॅमेरा जातो। ती हसण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या डोळ्यामध्ये दडपलेलं दुःख स्पष्ट दिसत असतं आणि तिचं मन पूर्णपणे तुटलेलं असतं। शर्वरी दूर उभी राहून हे सगळं पाहत असते। आता तिला सगळं कळलेलं असतं। ती मनामध्येच म्हणत असते, ताई, तू इतकं मोठं सॅक्रिफाईस केलेलं आहे, पण आता मी हे होऊ देणार नाही। तिच्या चेहऱ्यावरती हा निर्धार आपल्याला दिसू लागतो। दुसरीकडे आपण पाहतो की जय आपल्या कॅबिनमध्ये बसलेला असतो। त्याच्या चेहऱ्यावरती तणाव, राग हे दोघंही दिसत असतात। त्याला आधीच काहीतरी संशय आलेला असतो। तो शर्वरीला फोन करतो आणि म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे, लगेच मला भेट। तेव्हा दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की दोघंही एका शांत ठिकाणी समोरासमोर उभे असतात। वातावरणात नेहमीसारखाच तणाव भरलेला असतो। शर्वरी आधीच चिडलेली असते आणि ती म्हणत असते, शायनर, तुम्ही मला इथे का बोलवलेलं आहे? जय थेट मुद्द्यावर येतो आणि म्हणतो की मला सगळं माहिती आहे, तुमच्या घरातली मुलगी आणि माझा भाऊ, एवढंच म्हणतो आणि तिथेच थांबतो। तेव्हा शर्वरी लगेच प्रत्युत्तर देते, तुमचा भाऊ काही साधू नाही, त्याने स्वतः प्रेमासाठी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हा जयचा राग भडकून जातो आणि तो म्हणतो की माझ्या भावाबद्दल एक शब्दही जास्त बोलू नकोस। पण दोघांमध्ये जोरदार वाद सुरू राहतो। जय आरोप करतो की तुझ्या बहिणीने माझ्या भावाला फसवलेलं आहे आणि तेही पैशांसाठी। तेव्हा शर्वरी खूप संतापते आणि म्हणते, बास झाला आता, आमच्या घरावरती अशा आरोप करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही। ती पुढे येते आणि ठाम आवाजात म्हणत असते, तुम्हाला सत्य काहीच माहिती नाही। माझी बहीण अशावरी तुमच्या भावावरती खरंच प्रेम करते, पण तिने स्वतःचं प्रेम सोडलेलं आहे, कारण कोणाचं नुकसान होऊ नये म्हणून। जय काही क्षण शांत होतो आणि त्याला हे ऐकून धक्काच बसतो आणि म्हणतो, व्हॉट? शर्वरी पुढे म्हणते, तुम्ही त्याला फसवणूक समजताय ना, ते खरं तर सॅक्रिफाईस आहे ते तिचं। जयच्या चेहऱ्यावरती गोंधळ दिसतो। त्याला राग थोडा कमी होतो, पण अजूनही अहंकार आहे ते आपल्याला दिसतच असतो। ती म्हणते की मला हे सगळं मान्य नाही। तेव्हा शर्वरी त्याला डोळ्यामध्ये डोळे घालून म्हणते, मग सत्य शोधा आणि स्वतः ठरवा कोण बरोबर आहे। दोघेही काही क्षण तिथे थांबतात, उभे राहतात आणि वातावरण पूर्णपणे बदललेलं असतं। आता हा फक्त वाद राहिलेला नसतो, तर सत्य शोधण्याची सुरुवात पण झालेलीच असते। शेवटी दोघं जण तिथेच थांबतात आणि एका बाजूला जयचा अहंकार आणि संशय, तर दुसऱ्या बाजूला शर्वरीचा निर्धार आणि सत्य। हे दोघांपैकी कोण जिंकणार आहे ते आपल्याला पुढील भागांमध्ये कळणारच आहे। पण त्याआधी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।